नेहमीप्रमाणेच चित्रगुप्ताकडून यादी घेऊन यमराज भूतलावर आले होते. येता येता त्यांना दोन मैत्रिणीमधला संवाद ऐकायला मिळाला. एक जण म्हणत होती, कुठं निघाली आहेस? ती म्हणत होती, आज वटपौर्णिमा नाही का? आता 7 वर्षासाठी नवऱ्याचा रिचार्ज मारायला निघाली. आज वटपौर्णिमा होती ना. यमराजाला ते ऐकून जरा आश्चर्यच वाटलं. थोडं पुढं गेल्यावर त्याला 2 पुरुष माणसं भेटली. त्यांच्यात संवाद चालला होता. अरे बायको मला आज लोहगडावर जाऊया म्हणते, पण परवाची दुर्घटना घडल्यापासून किंवा घटना घडवल्यापासून मला जायला जरा भीतीच वाटते. असं होता होता वटपौर्णिमेचा दिवस होता. वडाभोवती बरीच महिलांची गर्दी जमली होती. यमराज आले. नेहमीप्रमाणे त्यानं सांगितलं की अशी अशी यादी आहे आणि या लोकांना आज मला त्यांचं जीवनकार्य संपल्यामुळे न्याय लागणार आहे. त्यातल्या काही बायकांनी विनंती केली, आमचं म्हणणं तरी जरा ऐकून घ्या. यमराज म्हणले, ठीक आहे, काय तुमचं म्हणणं आहे सांगा. एका बाईनं सांगितलं, बेलाशक घेऊन जावा, 5 कोटीचा माझ्या पतीचा विमा आहे, मला काय काळजी नाही. दुसऱ्या एकीनं सांगितलं, आत्ता कुठं तो घरकाम शिकायला लागला आहे, तेव्हा त्याला लगेच काय नेऊ नका. तिसऱ्या बाईनं सांगितलं, अजून त्याची काय पूर्ण मी जिरवली नाही आहे, ती जिरेल मग घेऊन जावा. पुढाऱ्याच्या बायकोनी सांगितलं की ह्या टर्मला ते मुख्यमंत्री होतील असं मला वाटतंय, त्याच्यानंतर घेऊन जावा. एका बाईनं असं काही उत्तर दिलं की ते उत्तर ऐकून यमराजांनी आणलेला पाश स्वतःच्या गळ्याभोवती टाकला आणि रेड्यावरनं 180च्या स्पीडनं निघून गेले. ते उत्तर असं होते, यमराज, आपण बेलाशक माझ्या पतीला घेऊन जावा, पण सोनं 100 रुपये तोळं होईल आणि चांदी 500 रुपये किलो होईल, तेव्हाच घेऊन जावा. यमराज काही थांबला नाही, गडबडीनं निघून गेला. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा दिवस हा पती पत्नीच्या प्रेमाचा, त्यागाचा दिवस आहे. पण काळ बदलला आहे, तसं अपेक्षा आणि विचार करायची पद्धतसुद्धा बदललेली आहे. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.